आजपर्यंत आम्ही 50,000हून अधिक ब्रायडल फॅशन पोर्टफोलिओ मेकअप केले ग्रेट इन इंडिया अँड अब्रॉड. नुसतं मेकअपच्या बाबतीत ब्रँडेड असं नाही आहे, स्किन, हेअर, बॉडी ट्रीटमेंट्स याच्या बाबतीत सुद्धा आम्ही ब्रँडच जपत आलेलो आहोत आजपर्यंत. तर वेगवेगळ्या जनरेशन पासून, म्हणजे मी अगदी आजीपासनं मग त्यांची मुलगी यायला लागली, मग त्या मुलीची मुलगी यायला लागली आणि आता त्या मुलीची मुलं येतात हेअर कट करायला किंवा काही छोट्या सर्व्हिसेस करायला. नमस्कार. बिंग वुमन टॉक्सच्या आजच्या भागात आपण भेटणार आहे लीना खांडेकर यांना. त्या ब्युटिशियन अर्थात सौंदर्य तज्ञ आहेत आणि त्यांचं ब्युटी क्लिनिक, मी ब्युटी क्लिनिक म्हणते, पार्लर नाही म्हणत, कारण इथे सगळ्या ट्रीटमेंट्स असतात त्या ब्युटीसाठी असतात. तर ब्युटी क्लिनिक कर्वे रोडवरती आहे. लीना यांना 25 वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव आहे. तर लीना, स्वागत आहे तुमचं या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच. पहिली ओळख तर मला करून द्यायची आहे, म्हणजे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन तुमची खूप आहेत, सिडेस्को स्वित्झर्लंडचं, आणि कुठले कुठले आहेत? बेसिकली ब्युटी क्षेत्रामध्ये सिडेस्को, सिप्टॅक हे 2 महत्वाचे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स आहेत जे मी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगळे मॉड्यूल्स असतात, व्हर्टिकल्स असतात, जसं स्पा असेल, मीडिया मेकअप आहे किंवा ॲस्थेटिक आहे, तर ते सर्व झालेलं आहे. आणि सिप्टॅकचं हे लंडन बेस्ड संस्था आहे, त्यांचं सुद्धा मी ब्युटी थेरपीमध्ये सर्टिफिकेशन घेतलेलं आहे. अरे वा. आणि हेअर ड्रेसिंगचे पण तुम्ही कुठे कुठे केलंय? हेअर ड्रेसिंग सुरुवात मी इंडियातूनच केली आणि नंतर अपग्रेडेशनसाठी मी सिंगापूरमध्ये त्यांचा डिप्लोमा केलाय आणि लंडनमध्येही केलाय. अरे वा. म्हणजे इंटरनॅशनली मान्यता असलेलं हे ब्युटी क्लिनिक आपल्या कर्वे रोडवरती आहे. मला आता एकच असं पहिल्यांदा एक तर सांगायचं सगळ्यांना की सुंदर दिसण्यासाठी तुम्ही जा पार्लरमध्ये, असं मी कधीच म्हणणार नाही. मला असं वाटतं की तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी, तुम्ही एक छान दिसण्यासाठी, छान दिसणं म्हणजे काय सुंदर असं नाही म्हणत आहे मी, तुमचा कॉन्फिडन्स येतो. समजा समोर तुम्हाला एखादं जर बघत असेल, तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात, एखाद्या ऑफिसमध्ये गेलात, तर तुमच्याकडे पाहिल्यावरती त्या माणसांचं एक छान वाटलं पाहिजे त्यांना पण. तर त्यासाठी आपण ही ब्युटी ट्रीटमेंट घेतो. आणि तुमच्या आता कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत आपल्या ब्युटी क्लिनिकमध्ये? ब्युटी म्हणजे स्किन ट्रीटमेंट सर्व प्रकारच्या होतात. आजकाल खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत स्त्रियांना, पुरुषांना. अगदी. तर भरपूर सर्व्हिसेस रिलेटेड टू अंडर आय सर्कल असेल, पिगमेंटेशन असेल, टॅन असेल, किंवा बऱ्याचदा तरुण मुलींना ॲक्नीज येतात, त्याचे डाग राहतात, कधी कधी ओपन पोर्स राहतात. ह्या सर्व्हिसेस स्किन रिलेटेड आहेत. त्याच्याच बरोबरीने बॉडी रिलेटेड सर्व्हिसेस आहेत की लोकांना जॉईंट पेनचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा बऱ्याचदा बॉडीवरही टॅन येतो काही कारणास्तव, तर त्या रिलेटेड सर्व्हिसेस आहेत. रिलॅक्सेशन सर्व्हिसेस पण आहेत, काही सिग्नेचर थेरपीज आहेत त्यासाठी. आयुर्वेदिक सर्व्हिसेस आहेत ज्याच्यामध्ये नेत्रबस्ती, शिरोधारा, त्याच्यानंतर अभ्यंग मसाज, ह्या सर्व सर्व्हिसेस त्याच्यामध्ये पण येतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नस्य थेरपी, जी पण आयुर्वेदामधली खूप छान ट्रीटमेंट आहे, जी आम्ही देतो. लेझर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आणि हेअर रिलेटेड पण सर्व सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. कटिंग असेल, कलरिंग असेल, काही स्मूदनिंग ट्रीटमेंट्स असतील, आणि त्याच्यात वगैरे पण हेअरचा स्पा. येस, हेअर स्पा सुद्धा. आणि मग लेझर सर्व्हिसेस पण आपण प्रोव्हाइड करतो. तर या सगळ्या स्किन आणि हेअरच्या, आणि स्किन आणि हेअरला तर खूप महत्व आहे, प्रचंड. आणि आता पोल्युशन आणि तुमची जीवनशैली, लाईफस्टाईलमुळे बराच त्याच्यावरती परिणाम होतोय आहे. बरोबर. तर आपल्या ह्याच्यात तुमच्या वैशिष्ट्य काय आहेत आपले? म्हणजे मला ब्रायडल एक माहिती आहे, अजून बरीच वैशिष्ट्य आहेत. वैशिष्ट्य म्हणजे मी जशी सुरुवात केली तेव्हा पहिल्या 1-2-25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. जेव्हा सुरुवात केली तेव्हा पहिले 1-2 वर्ष बेसिक ब्युटी पार्लरमध्ये ज्या सर्व्हिसेस दिल्या जातात त्या आम्हीही देत होतो आणि लोकांना त्या आवडत होत्या, मान्यता येत होती.
पण ते करता करता असं लक्षात आलं की ह्याच्या पलीकडे जाऊन लोकांना बरेच प्रॉब्लेम्स आहेत. पिगमेंटेशन जसं मी म्हणलं, अंडर आय सर्कल म्हटलं, आणि बऱ्याचदा असं होतं की बायकांच्या हे पटकन लक्षातच येत नाही की हा प्रॉब्लेम किती सिव्हिअर आहे. मग त्याकडे काही कारणास्तव दुर्लक्ष केलं जातं, जसं घरच्या जबाबदाऱ्या किंवा खरोखर आपण ह्या ट्रीटमेंटला स्वतःसाठी एवढा वेळ द्यावा का, ते महत्व तेव्हा कळत नाही किंवा त्यावेळेला आपल्या प्रायोरिटीज आपण वेगळ्या असतात आणि त्यामुळे दुर्लक्ष होतं. मग हे सर्व ज्या वेळेला मी ट्रीटमेंट देत होते आणि लक्षात आलं की हे नुसतं फेशियल करून होणार नाहीये किंवा केस गळतायत तर नुसता एक हेड मसाज घेऊन होणार नाहीये. ह्याच्यासाठी आपल्याला सायंटिफिकली प्रूव्हन सर्व्हिसेस दिल्या पाहिजेत, जेणेकरून रिझल्ट ओरिएंटेड ज्याला आपण म्हणू शकतो. मग मी त्याच्यावरती खूप जास्त अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्या रिलेटेडच्या सर्व्हिसेस आम्ही द्यायला लागलो. त्यामुळे वैशिष्ट्य सांगायला गेलं तर आपल्याकडे आलेल्या कस्टमरला आधी त्यांची गरज समजून घेणं, प्रॉब्लेम समजून घेणं, त्यांची रिक्वायरमेंट काय ते कळलं की त्यांचं बजेट समजून घेणं आणि ते किती वेळ देऊ शकतात अशा सर्व्हिसेसला, कारण जरुरी नाहीये की सगळ्यांना भरपूर वेळ देता येईल. मग ती एक चौकट व्यवस्थित आखली, ते कन्सल्टेशन झालं की मग आमचंही काम सोपं होतं. मग होम केअर त्यांना व्यवस्थित सांगितली जाते. सो क्लायंट्स रिक्वायरमेंट आणि बजेटरी डिमांड्स हे सगळं मेन पाहिलं जातं आणि मी सांगेन की हेच आमचं वैशिष्ट्य आहे. मग ते मेकअप असू, हेअर असू, स्किन असू, स्पा असू. ह्याच्यात अजून एक गोष्ट महत्वाची असते ते म्हणजे न्यूट्रिशन. बरोबर. हे सुद्धा आम्हाला क्लायंटला नक्कीच आम्ही प्रॉपर ऍडवाइज करतो, कारण क्लायंट कन्सल्टेशनचे हे भागच आहेत. म्हणजे नुसतं स्किन केस तपासलं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट केली झालं असं नाहीये, कारण क्लायंट आमच्याकडे आठवड्यातनं एकदा येणार आहे किंवा महिन्यातनं एकदा येणार आहे. मग मधले जे काही दिवस असतात जोपर्यंत क्लायंट घरी होम केअर काय वापरणार आहे हे त्यांना व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितलं जातं. योग्य त्यांच्या स्कॅल्पच्या रिक्वायरमेंट प्रमाणे किंवा केसांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, स्किनच्या रिक्वायरमेंट प्रमाणे प्रोडक्ट ऍडवाइज केलं जातं आणि मग नंतर फॉलोअप पण घेतला जातो. तर माझ्या मते याला चौकस दृष्टिकोन जर दिला तर दोन्हीकडून विन विन सिच्युएशन असते, कारण क्लायंटला ते आवडायला लागतं, कारण रिझल्ट दिसायला लागतो आणि आपोआपच क्लायंट त्या सर्व्हिसेस फॉलो करायला लागतं. आणि दुसरं महत्वाचं आमच्या दृष्टीने आम्हाला तेच पाहिजे आहे की क्लायंट सॅटिस्फाय झाला तर आमचा बिझनेस वाढणार. बरोबर. त्या दृष्टीने आय थिंक हे आमचं खास वैशिष्ट्य आहे. मगाशी म्हणलं त्याप्रमाणे मग स्किन असेल, मेकअपची रिक्वायरमेंट असेल, अगदी मुंजीचा, ब्रायडल किंवा एखादा सायडर पार्टी मेकअप असला तरी आमचं गणित हेच आहे की ह्याच पद्धतीने काम करायचं. अजून एक काही वैशिष्ट्य आहेत तुमच्या ह्याची, हायड्रोथेरपी, त्याच्यानंतर मसाज, स्पाच्या सगळ्या सर्व्हिसेस, त्याबद्दल सांगा ना थोडंसं. हायड्रोथेरपी जो मसाज थेरपी आहे याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट तर पुन्हा बॉडी अनालिसिस करतो, क्लायंटची रिक्वायरमेंट समजून घेतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांची लाईफस्टाईल जी झालेली आहे ती खूप हेक्टिक आहे. मग हाऊसवाईफ असू, वर्किंग लेडीज असू, मग बेशक ते पार्ट टाइम जॉब करतायत, फुल टाइम करतायत किंवा एंटरप्रेन्युअर्स असो, प्रत्येकाचं एक गणित आहे. वेळेचा काहींना बंधन असतं, 8 तासाच्या नोकरीमध्ये सुद्धा त्यांना प्रायोरिटी देता येत नाही. तर या दृष्टिकोनाने आपल्याला बॉडी रिलॅक्सेशनसाठी काही पर्टिक्युलर ट्रीटमेंट खरोखर केल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये आपल्याला असं होतं की आता गुडघे दुखायला लागले, मग आपण म्हणतो नाही मी 40 क्रॉस केली आहे, आता मला चेहऱ्यावरती काहीतरी डाग आलेत, म्हणजे केस गळतायत, नाही मला तो थायरॉइड झालाय किंवा मला आता पिगमेंटेशन आलंय. पण हे सगळं येताना आपल्याला पूर्वसूचना आपली बॉडी देत असते आणि त्या वेळेला आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो की ठीक आहे होईल, आणि तेव्हा ते वय असं असतं की आपल्याला ते निभावून जातं आणि बॉडी पण तेवढी साथ देते. पण एका सर्टन स्टेजला आल्यावर आपली बॉडी खरोखर बोलू लागते आणि त्यावेळेला जर आपण जागे झालो तर मग आपल्याला ती रिकव्हरी किंवा तो रिझल्ट पटकन देणं शक्य नसतं. पण हायड्रोथेरपी च्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण जेव्हा बॉडी अनालिसिस करतो तेव्हा आपल्याला हे सर्व मुद्दे व्यवस्थित समजतात. काही मेडिकल हिस्ट्री आहे का ती कळते, होम केअर क्लायंट काय ऑलरेडी वापरतायत का ते कळतं, आणि मग आपल्याला त्यांना व्यवस्थित कुठल्या टाईपचा बॉडी मसाज दिला पाहिजे, त्याची फ्रिक्वेन्सी काय पाहिजे, होम केअरला ते काय वापरू शकतात. मग मगाशी जसं मी न्यूट्रिशनचं बोलले, आहाराबद्दल समजावून सांगितलं जातं. आणि हायड्रोथेरपी मसाजमुळे जी की वॉटर थेरपी आहे त्याच्यामध्ये आम्ही विशी शावर असं त्या
ट्रीटमेंटचं नाव आहे. बरोबर. एक वॉटर हायड्रोथेरपी बेड असतो, त्याला वर शॉवर पॅनल असतात आणि जेट्स असतात. तर त्याचे प्रेशर्स वेगवेगळे असतात. तर बॉडीला जी रिक्वायरमेंट आहे, वेट लॉस आहे त्या दृष्टिकोनाने काम केलं जातं, बॉडी एक पेन आहे त्या दृष्टीने काम केलं जातं, तुम्हाला रिलॅक्सेशन हवंय त्या दृष्टीने काम केलं जातं. तर त्याच्यामध्ये पण पुन्हा सायंटिफिक क्लॉजेस आहेत, ते पाहूनच सर्व्हिस दिली जाते. हे अशा पद्धतीने ह्या ट्रीटमेंट डिझाईन होतात आणि यालाही खूप मान्यता आहे. आम्ही खूप खुश आहोत की कस्टमरला हे आवडतंय. हे स्पेशल सर्व्हिस मध्ये येतं. येस. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ब्रायडल मेकअप. म्हणजे ब्रायडलच्या आजूबाजूला असणारे आपण असतात मेकअपसाठी, आई असते, सासू असते, तर या सगळ्यांचं पण तुमचं एक पॅकेज असं आहे ना की ब्रायडल मेकअपचं? येस. ब्रायडल मेकअप हा माझा तसा जवळचा विषय आहे. बरं. आणि मला सांगायला नक्की आवडेल की आजपर्यंत आम्ही 50,000हून अधिक ब्रायडल फॅशन पोर्टफोलिओ मेकअप केले इन इंडिया अँड अब्रॉड. तर ब्रायडल पॅकेजमध्ये निश्चितच ब्रायडलची रिक्वायरमेंट, कारण आता खूप फंक्शन्स होतात. पूर्वी म्हणजे 2 मेकअप असायचे साधारणतः, एक सीमान पूजनचा आणि एक लग्नाचा. पण आता हळदी असते, संगीत असतं, बॅचलर्स पार्टी असते, मेहंदी वेगळी असते, मेहंदी असते आणि पोस्ट वेडिंग सुद्धा काही फंक्शन्स असतात. तर एक 7 ते 8 मेकअप ब्रायडलचे असतात कायम. आणि सायडर्सचे सुद्धा त्यातले काही ठराविक मेकअपला सायडर म्हणजे आई बहीण किंवा नातेवाईक करतात. तर याचे सेपरेट पॅकेजेस डिझाईन केलेले असतात. प्लस याचे प्री ब्रायडल सर्व्हिसेस पण आम्ही ऑफर करतो. नुसतं ब्राईड करता नाही, तर ब्राईड बरोबर आईसाठी किंवा तिच्या जे कोणी घरातले मेंबर्स असतील त्यांच्याकरता सुद्धा प्री ब्रायडल पण सर्व्हिसेस घेण्यामागचं बेसिक लॉजिक मला हे सांगायला आवडेल की आपण पुन्हा लग्नाची दगदग असते, आपली कामं चालूच असतात, जे प्रोफेशनल वर्क असतं ते, आणि याची सांगड घालता घालता आपण तो लग्नाचा दिवस गाठत असतो. मग याच्यामध्ये ब्राईडनी स्वतः पण फार स्किनकडे, केसांकडे दुर्लक्ष करून चालत नाही तिच्या घरच्यांनी. तर मी नेहमी असं सांगते की तुम्ही मिनिमम 2 ते 3 महिने आधी एक बेसिक फेशियल का होईना सुरू केलं पाहिजे. किंवा अगदीच तुम्हाला बॉडी टॅन वाटत असेल तर निदान बॉडी पॉलिशिंग सारख्या सर्व्हिसेस सुरू केल्या पाहिजेत. कारण त्या एका दिवसात तुमचा मेकअप आर्टिस्ट असं काही मॅजिक नाही करू शकत. कितीही ब्रँडेड प्रोडक्ट असतील आणि स्किन खूपच ड्राय झाली असेल तर त्याला एक मेकअप झाल्यानंतर 1 तासा सव्वा तासांनी थोडे क्रॅक्स हे यायलाच लागतात. मग अशासाठी आपण प्री ब्रायडल सर्व्हिसेस जेव्हा म्हणतो किंवा प्री मेकअप सर्व्हिसेस जेव्हा म्हणतो तेव्हा तुमचा कॅनव्हस कमीत कमी सॉफ्ट पाहिजे. त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स 100% आपण 2 महिन्यात कमी करू शकू याची काही गॅरंटी नसते, कारण तेवढी फ्रिक्वेन्सी क्लायंटची पण यायला लागते ट्रीटमेंटसाठी त्यांनी. बरोबर. आणि दुसरं महत्वाचं, खूप छान प्रॉडक्ट आहेत आजकाल मार्केटमध्ये, त्यामुळे काही डाग आणि याला करेक्टिव्ह लुक देता येतो. पण ड्रायनेस वरती तुम्ही 1 दिवस 2 दिवस सिरम लावलं, व्हिटॅमिन सी काय अगदी किती महागडं हायलोरॉनिक ऍसिड जरी लावलं तरी किती तुम्ही त्या ड्रायनेसला कमी करणार आहे 2-3 ऍप्लिकेशननी. सो प्री ब्रायडल सर्व्हिसेसला मला नक्की सांगायला आवडेल, ज्या कोणी वुड बी ब्राईड्स आहेत आणि तिची फॅमिली, जरूर आधी प्री ट्रीटमेंट्स घ्या, केसाच्या घ्या, बॉडीच्या घ्या, स्किनच्या घ्या, तर तुमचा तो स्पेशल डे असतो त्यावेळेला तुमचा मेकअप अजून खुलून दिसतो आणि तसाच्या तसा राहील, त्याला काही क्रॅक्स वगैरे जाणार नाहीत. हे खूपच छान अगदी सल्ला दिलेला आहे. नंतर फॅशन ह्याचा तुम्ही पोर्टफोलिओ पण बनवता ना फॅशनचा? फॅशन पोर्टफोलिओ मेकअप्स आम्ही ऑर्गनायझेशन्स ज्या वेगळ्या असतात त्यांनी ऑर्गनाईज केलेल्या फॅशन शोज करताही आम्ही मेकअप प्रोव्हाइड करतो, मेकअप हेअर सर्व प्रोव्हाइड करतो सर्व्हिसेस. प्लस पोर्टफोलिओ मेकअप आजकाल प्रचलित आहेत खूप, अगदी बिझनेस ऑन्टरप्रिन्युअर पासून ते अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपर्यंत पोर्टफोलिओ मेकअप्स हे जनरली लागतात. मग अशा वेळेला, कारण ते पोर्टफोलिओ शूट करतात स्वतःच, त्यासाठी मेकअप लागतो, तर त्यामध्ये आमची खासियत आहे. बरोबर आहे. कारण मी म्हणजे एकांकडे ऐकलं होतं की त्या MD आहेत एका इंडस्ट्रीत, त्यांचा पोर्टफोलिओ म्हणजे त्यांना फोटोशूट करायचं होतं, तेव्हा त्यांना हवं होते असे मेकअप त्यावेळेला. आणि एका शूटमध्ये एक व्यक्ती कमीत कमी 10 ते 12 लुक वरती शूट करत असते, कारण तिला ते पुढे फ्युचरमध्ये वर्षभर ते फोटो कुठे कुठे वापरायचे असतात. आणि त्या ड्रेस प्रमाणे तो मेकअप पण चेंज करायला लागतो, की एकदा करून ठेवला आणि सगळ्या ड्रेसवरती तोच चालेल असंही नसतं ना. आणि थीम बेस्ड असतात हे मेकअप सहसा, त्यामुळे आधी खूप प्रायर डिस्कशन असतं कुठल्याही शूटच्या आधी. मग फोटोग्राफर सोबत
सोबत असतं, कोणी ड्रेस डिझायनर त्यांनी अपॉइंट केलं असेल त्यांच्यासोबत, आणि मेकअप आर्टिस्ट आणि स्वतः ती व्यक्ती ज्यांना शूट करून घ्यायचंय. आणि मग प्रत्येक लुकचा एक थीम तयार केली जाते. ती थीम कशी होईल ते डिस्कशन मध्ये सगळ्यांचं कोऑर्डिनेशन सेम लागेल आणि त्याप्रमाणे ते शूट ऑर्गनाईज केलं जातं. असं हे ह्या खूप म्हणजे माहिती नसलेल्या गोष्टी होत्या माझ्यासाठी पण, कारण थीम शूट वगैरे हे लक्षात नव्हतं आलं आतापर्यंत. कारण ते दिसतं, ते खूप छान दिसतं जे काय असतं ते. नंतर मला अजून एक म्हणजे सांगायचं होतं, तुमचे मेकअपसाठी तुम्ही सगळे ब्रँडेडच प्रॉडक्ट्स वापरता ना, कारण त्यामुळे मग तो जो मेकअपचा लुक येतो किंवा त्याची क्वालिटी येते किंवा नंतर काही स्किनला होत नाही. एक्झॅक्ट. तर ते त्याच्याबद्दल थोडंसं. मी मगाशीच बोलले त्याप्रमाणे क्लायंटची नेमकी रिक्वायरमेंट काय आहे, त्यांचा स्किन टाईप काय आहे, त्याचबरोबरीने त्यांचं बजेटरी डिमांड काय आहे. कारण खूप व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये, एवढे ब्रँड्स आहेत आणि लोकांचं कधी कधी असं पण होतं की एक ठराविक बजेट असतं, त्या बजेट प्रमाणे पण ब्रँड सिलेक्ट करायला लागतो. पण त्यातल्या त्यात आम्ही 100% हे प्रयत्न करतो की क्वालिटी ब्रँडच असेल, जरी बजेट कमी असेल तरी क्वालिटी ब्रँड द्यायचं. कारण लोकांना तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे स्किनवरती निश्चितच कुठलाही परिणाम होता कामा नये. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे नुसतं मेकअपच्या बाबतीत ब्रँडेड असं नाही आहे, स्किन, हेअर, बॉडी ट्रीटमेंट्स याच्या बाबतीत सुद्धा आम्ही ब्रँडच जपत आलेलो आहोत आजपर्यंत. कारण आज तुम्ही ब्रँडेड आणि क्वालिटी प्रोडक्ट अकॉर्डिंग टू देअर स्किन टाईप, हेअर टाईप वापरलं तर आपला ब्रँड आपण जपत असतो. करेक्ट. आणि आय थिंक कस्टमरचा एकदा विश्वास संपादन केला की तो परत तुटू न देणे हे जास्त इम्पॉर्टंट महत्वाचं आहे. कारण म्हणून 25 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहे आणि अजूनही म्हणजे या क्षेत्रात कामं चालू आहेत तुमची. हे सगळं म्हणजे ऐकल्यावरती आता खरंच असंच वाटायला लागलं की खरोखर म्हणजे आता लीना तुमच्याकडे बघूनच नक्की कळतंय की एवढा सटल म्हणजे थोडासा मेकअप आणि हेअरचं खूप छान काळजी घेतल्यावर तुमच्या सौंदर्यात एक प्रकारचा तो सोज्वळपणा येतो की खूप उथळ दिसत नाही, पण खूप छान वाटतं बघितल्यावरती. हे जे मी पहिल्यांदा अगदी म्हणलं होतं, तर तेच हे ब्युटी ट्रीटमेंटचं आपल्या वैशिष्ट्य आहे. मी जर मध्येच बोलले चालेल का? हो चालेल. मला इथे सर्व बायकांना नक्की सांगायचंय की माझ्याकडे आतापर्यंत येणारा जो काही मॉब आहे, जो काही क्राऊड आहे, अगदी वेगवेगळ्या जनरेशन पासून लोक. त्याच्याकडे मी येतच होते आता. तुमच्या त्या 3 आजींची गोष्ट सांगा. हो नक्कीच. तर वेगवेगळ्या जनरेशन पासून म्हणजे मी अगदी आजीपासनं मग त्यांची मुलगी यायला लागली, मग त्या मुलीची मुलगी यायला लागली आणि आता त्या मुलीची मुलं येतात हेअर कट करायला किंवा काही छोट्या सर्व्हिसेस करायला. तर जेव्हा हे असे जनरेशन टू जनरेशन आपल्याकडे लोक येतात त्यावेळेला आपल्याला अंदाज येतो की किती पिढ्या आपल्याला ओळखतायत. तो एक भाग झाला जो ट्रस्ट फॅक्टर आहे. ह्याच्यात मला अभिमान आहे, अभिमान गर्व नाहीये निश्चितच, पण एक नक्कीच मला या गोष्टीमध्ये सांगायला आवडेल की आपण आपल्या स्वतःला एक वेगळी प्रायोरिटी दिली पाहिजे. बरोबर. आपण कुठल्या प्रोग्रामला जातोय, आपण काय फंक्शन आहे त्या दृष्टिकोनाने आपण नक्कीच छान आवरू शकतो. पण बऱ्याचदा असं मला सांगितलं जातं लेडीज कडून की नाही तेवढा वेळ नाहीये, मग मुलांचं आवरण्यात माझा वेळ गेला, मग ही घरची आधी तयारी करायची होती. पण मला असं सांगायचं हे सगळं होतच राहणार आहे, मग आपण कधी होणार तयार? बरोबर. आपण आपल्या आवडीचे प्रोडक्ट कधी आणणार, कधी ते लावणार? म्हणजे अगदी रात्री होम केअरला आपण जेव्हा घरी क्लायंटला मी सांगते ना CTM वापरा, दिवसा एखादं तुम्ही SPF वापरा आणि रात्री एक नाईट क्रीम वापरा, म्हणजे दिवसभरात 5 प्रोडक्ट लावायचे. तेही अगदी 10 मिनिटात लावून होतात, टीव्ही बघता बघता लावून होतात किंवा सकाळी तुम्ही आंघोळ झाल्यानंतर 2 ते 4 मिनिटं लागतील. पण त्यांना तेवढा वेळ नसतो. काही लोक निश्चित फॉलो करतात, काही नाहीत करत आणि काही लोक करतात, महिनाभर करतात, नंतर पुन्हा ते सोडून देतात. तर मला सांगायचं इथे आवर्जून या प्रश्नाला धरून की प्लीज स्वतःची काळजी घ्या, कारण काही दिवसानंतर काय होतं हे मी बघते आजही. आणि ते एकदा का सुरुवात झाली की पुन्हा त्याच्यावरती 100% रिझल्ट नसतात. स्पेशली अंडर आय सर्कल आणि पिगमेंटेशन. कितीही तुम्ही महागड्या ट्रीटमेंट्स करा, ह्याच्यावर 100% रिझल्ट नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जरूर काळजी घ्या.
मला ते 3 आजी तुमच्याकडे ज्या ट्रीटमेंट Yes. घेतात त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगायची. गोष्ट म्हणजे ती घडलेलंच आहे. Yes. ते असं आहे की लिटरली सांगते 2-2.5 महिने किंवा एक आजी आल्या की 6 महिन्यापूर्वी आल्या होत्या. वयवर्ष साधारण 65 आहे त्यांचं. कोथरूड भागात राहणारे आहेत आणि त्यांनी एक जाहिरात वाचली आणि माझा एक कार्यक्रम चालू होता न्यूज पेपर मीडिया सोबत. तिथे त्या आल्या होत्या आणि तिथे मी काही गोष्टी टिप्स वगैरे देत होते. ते ऐकलं आणि 1-2 महिन्यांनी त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि त्या आल्या होत्या भेटायला. तेव्हा 1 तासभर त्या बोलत होत्या. एरवी जनरली एक क्लायंट भेटायला आली की आम्ही धरून चालतो 10 ते 15 मिनिटं. पण त्यांचं ते बोलणं ऐकता ऐकता कधी तो 1 तास निघून गेला मलाही कळलं नाही. आणि त्यांनी मला असं सांगितलं की मी तरुण होते त्यावेळेला मला सगळे म्हणायचे तू खूप सुंदर दिसतेस, तुझी स्किन खरंच खूप छान आहे. आणि त्याच भावामध्ये आणि त्याच विचारांमध्ये मी कायम राहिले. मग मुलं झाली, संसार वाढत गेला, नवऱ्याची कामं वाढत गेली, मग त्यांचं सगळं बघत गेले. मग मुलाला म्हणजे बायको झाली, लग्न झालं, हे संसार वाढत गेला. आणि ह्या करता करता कधी माझी 65 आली ही मला कळलंच नाही. आणि आता मला असं वाटतं जे जुने फोटो बघते तेव्हा की माझी स्किन तेव्हा किती सुंदर होती आणि तीच लोक असं सांगतात अगं तू लक्ष नाही देतेस का, किती रिंकल झालेत. म्हणून मी खास तुमच्याकडे आले आणि आता मला फक्त मला वेळ द्यायचा आहे. कारण माझ्यासाठी आता कुणाला वेळ नाही. कारण प्रत्येक जण आपापल्या कामात अडकून गेलेले आहेत, त्यांचीही चुकी नाहीये. आणि आता मी घरी एकटी टीव्ही बघू किती बघू, स्वयंपाक करू तर किती करू, आणि म्हणून किती वाचन करणार. आणि मी लिटरली सांगते त्या आता 7-8 महिन्याहून अधिक नियमित येतात, नियमित ट्रीटमेंट घेतात. शी इज व्हेरी हॅपी अँड वी आर व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड की आमच्या बरोबर असे अनुभव शेअर करणारी लोक आम्हाला मिळालीत. आणि अशीच 2 उदाहरणं अजून आहेत दुसऱ्या आज्यांची. साधारणतः एक जण हेअर ट्रीटमेंटला येतात आणि काही आता जसं वय वाढतंय काही गोष्टी मेडिकली औषध आणि हे सुरू होतात त्यामुळे केस गळलेत, पण त्यांना त्याच्याही वर रिझल्ट मिळालेला आहे. तर हे म्हणजे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे असं नाहीये की कुठल्या वयात येऊन ट्रीटमेंट घ्यावी, ब्युटी ट्रीटमेंट. ऍक्च्युअली मला वाटते तरुण वयापासूनच तुम्ही सुरू केलं पाहिजे. जे काही 2-3 जे तुम्ही सांगितलेत मागाशी त्या जरी घेतल्या तरी पुढे गेल्यावरती एवढा तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. किंवा जे केसांचे प्रॉब्लेम येतात, स्किनचे प्रॉब्लेम येतात, नंतर सुरकुत्या एवढ्या जास्त येतात काही वयाच्या लवकरात लवकर. तर आणि आता कसं झालंय ना सगळ्यांचं आहार विहार आणि झोप ह्याच्यामध्ये खूपच प्रॉब्लेम आलेत. म्हणजे मीच ऐकते की आहार जेवणाचा तर झालेलाच आहे प्रॉब्लेम, झोपेचा पण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो आणि तेही लगेच दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी ते तोंडावर दिसायला लागतं की झोप नाही झालेली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटमध्ये समजावून सांगता की आहार विहार कसा असावा, झोप कशी असावी, हे सगळं खूप छान आहे. मला आता एक सांगा की मेकअप कसा करावा आणि किती करावा. म्हणजे मेकअपची डेफिनेशन खरंच वेगळी आहे. ही इंडिव्हिज्युअल डेफिनेशन आहे. कारण की माझं प्रोफेशन काय आहे, त्याला काय सूट करेल तशा स्वरूपाचाच मेकअप असावा. मेकअप करणं म्हणजे खूप मोठं मेकअपचं किट रोज पर्समध्ये कॅरी करणं असं अजिबात नाहीये. सो जेव्हा कधी माझे पर्सनल मेकअपचे सेशन्स असतात आम्ही हँड्स ऑन प्रॅक्टिस देऊन ते शिकवतो. आपण बिंग वुमनच्या महिलांसाठी एक केला होता, खूप छान झाला होता तो. तर तो 4 ते 5 तासाचा छोटासा एक स्वीट सेशन असतो. बायका एन्जॉय पण करतात आणि काही गोष्टी अशा असतात की बऱ्याचदा आपण आजकाल सोशल मीडियावर बघतो, वाचून माहिती असतं, पण स्वतः कधी लावलेलं नसतं. त्यातली छोटीशी गोष्ट सांगायला आवडेल की काजळ. काही लोकांना, बऱ्याच लोकांना आजकाल अंडर आय सर्कल तसे आहेत, त्यामुळे त्यांना भीती वाटते काजळ लावलं की माझे अंडर आय सर्कल जास्त दिसतील. काहींना भीती वाटते की नेमकं काजळ लावले की माझे डोळे मला जास्त छोटे वाटतात. तर हे छोटे छोटे जे विषय किंवा लायनर फॉर दॅट मॅटर, की लायनर लावायची मला भीती वाटते कारण मला माझं लायनर लावताच येत नाही, हात थरथरतो. ऐकलेलं मी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, एक तर असं सांगायचंय मला, जरुरी नाही की हे सर्वांनी लावलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी एक तर तुम्ही कुठल्या छान तुमच्या ओळखीत मेकअप आर्टिस्ट कडे जा, आमच्याकडे आलात तर आम्हाला अजून आवडेल आणि आम्ही तुम्हाला सांगू की कशा पद्धतीने तुम्ही मेकअप स्वतःचा केला पाहिजे. 2 ते 3 तासाचं एक पर्सनल मेकअप छोटं इंडिव्हिज्युअल सेशन घेऊ आम्ही तुमचं. पण तुम्हाला जर बेसिक मेकअप स्वतःचा करायचा असेल तर मी निश्चित सांगेन की कलर करेक्टिव्ह
ट्रीटमेंट म्हणजे प्रोडक्ट येतं आजकाल, ज्याला कन्सिलर म्हणतो आपण. आधी ते लावा तुम्ही. जिथे डाग असतील ते थोडेसे तुमचे लाईट होतील, म्हणजे हलके होतील किंवा कॅमोफ्लाज होतील. त्याच्यावर तुम्ही तुमचं जे काही फाउंडेशन तुम्ही निवडताय, कुठली कंपनी जे सूट करतं ते लावा. फाउंडेशन स्किप करायचं असेल हरकत नाही, त्याच्यावर तुम्ही कॉम्पॅक्ट जरूर वापरू शकता तुमच्या स्किन टोन प्रमाणे. आणि मग एखादी लाईट लिपस्टिक लावा. तर हा एक सटल रोजचा मेकअप, म्हणजे मी अगदी हॉटेलमध्ये जाते म्हणून असेल, भाजी आणायला जाते म्हणून असेल, किंवा मी वर्किंग लेडी आहे आणि मला ऑफिसला जाताना मला लागेल. तर लायनर काजळ हे मी ऑप्शनल ठेवते कायम. ब्लश ऑन रोज लावलंच पाहिजे, गडद आयशॅडो रोज लावली पाहिजे असं काहीही जरुरी नाहीये. पण तुम्ही तुमच्या कलर टोन प्रमाणे, स्किन टोन प्रमाणेच प्रोडक्ट खरेदी करा, हे मात्र मी नक्की सांगेन. कारण स्किनचा कलर जो असतो त्या हिशोबाने जर तुम्ही शेड सिलेक्ट केली तर बऱ्याचदा तुम्हाला ती खूप सूट होते आणि निश्चितच ती उठून दिसते आणि सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. कारण कॉन्फिडन्स हा आपण कसे कपडे घातलेत, किती महागडे घातलेत आणि किती सुंदर केस सेट केलेत आणि किती महागडं किट कॅरी केलं ह्याच्यावर नाहीये. कॉन्फिडन्स तुम्ही स्वतःला कसं कॅरी करताय ह्याच्यावर जास्त आहे. त्यामुळे आय थिंक या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण सर्वांनी फॉलो केले पाहिजे. बरोबर. आणि 2-3 तासांनी आपली बॉडी हीट जशी बाहेर येते तसा मेकअप थोडा टोन डाऊन होतो, त्याला पुन्हा हलका टचअप करा. मी पुन्हा म्हणेन की ब्रँड वापरला म्हणजे त्या ब्रँडनी तुम्हाला असं नाही सांगितलं की तो मेकअप 8 तास तसाच्या तसा दिसेल, जरुरी नाहीये. घाम येणार आहे त्यामुळे मेकअप टोन डाऊन होणार आहे, त्याला पुन्हा तुम्ही टचअप केलं पाहिजे. लिपस्टिक असू, कॉम्पॅक्ट असू, फाउंडेशन असू. बरोबर. म्हणजे तुम्ही अगदी इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा अगदी थोडासाच मेकअप केला, प्रेझेंटेबल राहिला, तर त्याचा उपयोग जास्ती होणार आहे. म्हणजे किती मेकअप करावा, अगदी लग्नाला वगैरे जायचं असेल तर तुम्ही थोडासा हेवी मेकअप करू शकता, किंवा स्टेजवर जायचं असेल तरी पण थोडा वेगळा असेल. मग थोडे आयशॅडोचे डिफिनेशन वेगळे, ब्लश ऑन किंवा कॉन्टोर, आजकाल खूप छान कॉन्टोर आलेले आहेत जेणेकरून तुमचे चेहऱ्याचे आकार तुम्ही निमुळते करू शकता, तर ते वापरू शकता. दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही जे काही कपडे डिसाईड केले आहेत प्रत्येक दिवशी घालायचे, त्याला थोडासा सिमिलर एखादी अगदी ब्रॉन्झ कलर मध्ये जरी किंवा ब्राऊन कलरची जरी आयशॅडो लावली तरी मग ते छान चांगलं. त्यामुळे स्टेजचा मेकअप वेगळा आहे, लग्नाला जातानाचा वेगळा आहे, ऑफिसला जातानाचा वेगळा आहे. खूपच ह्या प्रकारचे मेकअप आहेत आणि ते कसे किती करावेत हे तुमच्याकडे येऊन पण पर्सनल जर घेतलं तर जास्ती त्याचा उपयोग आहे असं मला वाटलंय. आम्हाला आवडेल. यू ऑल आर मोस्ट वेलकम. मला इथे रोहिणी एक गोष्ट बोलायला आवडेल. खूपदा बायका येतात आणि त्या म्हणतात मी फारसा मेकअप करत नाही, मी आयुष्यात कधी फेस वॉश वापरला नाही आणि मी फक्त पाण्याने तोंड धुते. मला रिस्पेक्ट आहे या गोष्टीचा, मी अजिबात डिनाय करत नाही, कारण प्रत्येकाचा आपला एक ट्रस्ट फॅक्टर असतो. बरोबर. पण पहिले म्हणजे एक 20-25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वीचं पोल्युशन, तेव्हाची लाईफस्टाईल, आताची लाईफस्टाईल, तेव्हाचा स्ट्रेस लेवल काही विशेष नव्हताच आणि आताचा स्ट्रेस लेवल ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे या स्टेटमेंटला मी थोडा विरोध करते. अविरोध यासाठी करते की आपण म्हणतो ना काळाप्रमाणे आपल्याला चाललं पाहिजे. तर मेकअप लावला, एखादं कॉम्पॅक्ट लावलं म्हणजे तुमची स्किन डॅमेज झाली असा त्याचा अर्थ नाही. मेकअप लावायची जशी पद्धत आहे तशी ती काढायची पण एक पद्धत आहे. त्यामुळे महत्वाचं आहे. मेकअप करताना सुद्धा तुम्ही क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करा, सॉफ्ट करा स्किनला, प्रेप करा स्किनला आणि मग मेकअप करा. काढताना सुद्धा एक ठराविक क्लेन्झर किंवा रिमूव्हर वापरा, मेकअप रिमूव्हर काढा, त्याच्यानंतर पुन्हा स्किनला मॉइश्चराइज करा आणि मग झोपा किंवा मग पुढची काय कामं असतील ती करा. तर माझ्या मते हे जर का नियम अटी थोड्याशा पाळल्या तर कुठल्याही गोष्टीचा साईड इफेक्ट असा तुम्हाला नाहीच येणार. कारण मेकअप ठेवून तुम्ही रात्रभर झोपला, दुसऱ्या दिवशी परत तसाच ठेवला, अजून दुसऱ्या दिवशी केला तर होणार. म्हणजे स्पेशली काजळ, लायनर हे तर आपण केअरफुली काढायलाच पाहिजे. बरोबर आहे. अजून एक म्हणजे खूप गैरसमज म्हणा किंवा हे नाही, मी घरगुतीच वापरते सगळं, मी सगळं घरगुती घरातच करते. तर स्पामध्ये जाऊन जी ट्रीटमेंट घेणं किंवा घरात एखादी ट्रीटमेंट, मसाज सारखी किंवा मेकअप सारखी किंवा अजूनही बऱ्याच अशा ट्रीटमेंट घरी येऊन करणारे सुद्धा आहेत. तर त्याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे घरगुती मी करते आणि स्पामध्ये येऊन करते.
आता बोलले त्यालाच पुन्हा मला निश्चित सांगावं वाटेल की मला रिस्पेक्ट आहे या गोष्टीचा, आणि आयुर्वेदा आणि होम रेमेडीज यावर मीही खूप बिलीव्ह करते. बरोबर. पण स्पामध्ये किंवा एखाद्या ब्युटी क्लिनिकमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्या त्वचेचं परीक्षण केलं जातं. आपल्याला सहसा आपण तेवढा सखोल स्वतःला अभ्यास करत नाही की माझ्या स्किनचा पीएच काय आहे. पीएच म्हणजे पोटेन्शियल हायड्रोजन फॅक्टर, ज्याच्यामध्ये तुमची शरीरातलं तेल आणि पाणी हे किती कमी जास्त झालंय ते कळतं, आणि त्याप्रमाणे प्रॉडक्ट डिसाईड केलं जातं की तुम्हाला काय वापरायचंय. बरोबर. आता घरगुती उपायांमध्ये लोक बऱ्याचदा डाळीचं पीठ, त्याच्यात थोडी आंबे हळद आणि साय टाकून किंवा दूध टाकून त्यांनी स्क्रब करतात. आता हे करणं कितपत चुकीचं आहे? निश्चित चुकीचं नाहीये, पण कुठल्या स्किनला तुम्ही हे करताय ते जाणून घेऊन करणं नक्कीच गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही क्लिनिकमध्ये जाता, स्पामध्ये जाता, तेव्हा तुम्हाला याचा व्यवस्थित रिझल्ट मिळू शकतो, कारण तुमच्या स्किन पीएच चेक करून किंवा तुमच्या स्किन टाईप प्रमाणे या सर्व्हिसेस दिल्या जातात. बरोबर. तर मला असं वाटतंय की हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर घरगुती उपायांमध्ये आपण जरूर करावेत, त्याला पण नियमितपणा खूप असायला लागतो. जसं की आपण समजा तुम्ही एखादा फेस पॅक घरातल्या घरात बनवताय आणि लावताय, तर तो तुम्हाला नियमित 1 दिवसाआड किंवा आठवड्यातनं 3दा 4दा असा लावला पाहिजे, तर त्याचा तुम्हाला अप्रोप्रिएट रिझल्ट दिसेल. बरोबर. तुम्ही जेव्हा सलॉन स्पामध्ये जाता तेव्हा रेडीमेड जे पॅक्स असतात, तर आजकाल खूप छान कंपनीज ब्रँड आणतायत वेगवेगळे प्रॉडक्ट्स, आणि त्याचाही रिझल्ट अप्रतिम आहे. खूप वर्ष आम्ही तो वापरतो आहोत वेगळे हे सर्व ब्रँड्स, आणि त्यांनी कस्टमरनी आम्हाला त्याची काय म्हणूया टेस्टिमोनियल्स दिलेले आहेत, ज्याच्यामुळे आमचाही कॉन्फिडन्स वाढतो की हा हे सर्व्हिसेस चांगले आहेत आणि हे प्रॉडक्ट वापरलं तर काही त्याचा परिणाम होत नाही. एक्झॅक्टली. सो मला असं वाटतंय की आपण तज्ञांचा सल्ला घेऊन जर का या गोष्टी केल्या आणि फक्त वाचून किंवा सोशल मीडियाला फॉलो करून नाही केल्या, तर मला आवडेल की सांगायला की त्याचे अजून छान रिझल्ट तुम्हाला मिळतील. आणि मी स्वतः कित्येक क्लायंटला सांगते की सकाळी उठल्यावरती गरम पाण्यात 1 चमचा तूप टाकून प्या, किंवा रात्री झोपतानाच्या पाण्यात तुम्ही जेव्हा हॉटेलला जेवता किंवा बाहेरचं काही खाता, हेवी आता आपले सण आले की आपण खूप जास्त खाणं पिणं होतं, मसालेदार तेलकट खूप होतं खाणं. मग अशा वेळेला झोपताना रात्री कोमट पाण्यात 1 चिमूटभर आंबे हळद टाका आणि ती प्या. म्हणजे असं नाहीये की आम्ही होम रेमेडीज सांगत नाही, पण आम्ही क्लायंटची स्किन बघून त्यांना काय करा ते सांगतो. किती छोटे छोटे उपाय आहेत हे. मला असं वाटतंय की घरगुती करणं नक्की चांगलं, पण पूर्ण माहिती घेऊन करणं चांगलं, आणि स्पाला आणि ह्याला जायलाच पाहिजे, कारण तिथे सायंटिफिकली ट्रीटमेंट केल्या जातात. बरोबर आहे. मसाजचं पण असंच आहे ना की घरी येऊन कोणी मसाज करतं तुम्हाला, आणि तुम्ही स्पा मध्ये जाऊन जेव्हा मसाज घेता तेव्हा तो सायंटिफिकली केलेला असतो. इथे मला बोलायला नक्की आवडेल, खूप सारे क्लायंट आहेत असे की ज्यांच्याकडे वेळ नसतो, त्यामुळे पटकन कोणाला तरी बोलवलं जातं, केलं जातं, पण ते येणारी व्यक्ती दरवेळेला 100% सर्टिफाईड असतेच असं नाही, आणि शिकलेलीच असते असं नाही. आपण बऱ्याचदा वेळेचा विचार करतो आणि खूपदा पैशाचा विचार करतो की सलॉन स्पामध्ये गेलं की 800-900 हजारापर्यंत बिल होतं 1 तासाच्या मसाजचं, पण घरी येऊन केलं की तेच बिल 200-400-500 पर्यंत होतं. आय रिस्पेक्ट दिस फॅक्ट, पण मी पुन्हा तेच सांगेन, शेवटी आपलं शरीर आहे, आपल्याला वेळ जाऊन दिला आपण, आणि त्या शरीरावरती जर का आपण दुर्लक्ष करत गेलो तर काही दिवसांनी आपण पुन्हा मागे नाही येऊ शकणार आहे ते वय. त्यामुळे वेळेत आपण एक बजेट, मी नेहमी माझ्या सगळ्या कस्टमर्सना सांगते, एक तुम्ही बजेट सांगा, एवढं माझं बजेट आहे, दर महिन्याला मी एवढाच खर्च करू शकते, मी एवढाच वेळ देऊ शकते, आणि मला एवढंच होम केअर पाळायला जमेल, ह्याच्या पलीकडे मला सांगू नका. मग आम्ही तुमच्या चौकटीत बसू, काय गणित असेल ते, म्हणजे 1 तासाचा मसाज द्यायचा आहे, अर्ध्या तासाचा द्यायचा आहे, हे प्रोडक्ट वापरायचे, हे फेशियल करायचंय, आणि एवढंच तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये द्यायचंय, तर ते कस्टमाइज करून देणं हे आमचं काम आहे. पण तुम्ही तशा पद्धतीने समोरनं ते सांगा, म्हणजे मग हे कामं अजून सोपी होतात. अजून एक तुमचं प्रॉडक्ट नवीन आता आलंय, त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. 2020 मध्ये लियाज न्यूट्रा कॉस्मेटिक्स नावाचं आपलं हे प्रोडक्ट आहे. याच्या हे न्यूट्रिशनल हेल्थ सप्लिमेंट आहे. मी म्हणलं तसं मी खूप वर्ष लोकांचे प्रॉब्लेम्स आम्ही एक्सटर्नली ट्रीट करतोय, जसं की प्रोडक्ट वापरून, होम केअरला देऊन, फेशियल्स करून, पण असं लक्षात आलं की आपल्या ह्या सगळ्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम हा इंटरनल फॅक्टर्समुळे बऱ्याचदा जास्त घडत असतो. वेळेत खाणं पिणं, योग्य आहार न
घेणं, पाणी कमी पिणं, लागणारे व्हायटमिन्स मिनरल्स पोटात न जाणं. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल जेणेकरून हे प्रॉब्लेम्सला आपल्याला थोडीशी कमी करायला मदत होईल, जसं अंडर आय सर्कल, पिगमेंटेशन, हेअर लॉस, डॅन्ड्रफ प्रॉब्लेम, मेजर डॅन्ड्रफ प्रॉब्लेम आहे आणि डॅन्ड्रफ प्रॉब्लेममुळेही अनेकदा केस गळतात. प्लस लोकांकडे आजकाल हार्ड वॉटर असतं, त्याच्यामुळे बऱ्याचदा केसांना ड्रायनेस येतो. कलर पासून कोणाची सुटका नाहीये, त्यामुळे कलर नाही तर मेहंदी. बरोबर. आणि तेही कारण काय, तर अर्ली एज मध्ये ग्रेइंग सुरू झालंय. अर्ली एज मध्ये लोकांना टक्कल पडणं सुरू झालेलं आहे, केस मेजर गळणं सुरू झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आम्ही लियाज न्यूट्रा कॉस्मेटिक्स निश्चितच आणलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळे मिनरल्स, व्हायटमिन्स याचा सर्वांचा उपयोग केला आहे. त्याच्यात आम्ही अंडर आय सर्कल, तुमचे पिगमेंटेशन कसे कमी होऊ शकतात, इम्युनिटी कशी वाढू शकते, जॉईंट पेन रिलेटेड प्रॉब्लेम्स कसे कमी होतील, किंवा केसांचं गळणं, डॅन्ड्रफ आता म्हणलं तसं, हे प्रॉब्लेम्स वरती आहे. प्रत्येक प्रॉडक्टचं एक वैशिष्ट्य आहे. जरूर कोणालाही याच्याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे प्रॉडक्ट पण तुमच्या हेल्थ कंडिशन प्रमाणे आणि रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला ऍडवाइस केलं जातं. बरोबर, ठीक आहे ना. म्हणजे याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही सगळं देणारच आहे, नंबर, ऍड्रेस सगळं देणारच आहे. तर नक्की लीनाताईंना तुम्ही कॉन्टॅक्ट करा बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंटबद्दल. आणि अजून महत्वाचं आहे की आता समजा केस अगदीच पातळ झालेत आणि काय करावं, म्हणजे मलाच एकीने विचारलं होतं की ते सप्लिमेंट सारखं ते असं ते कुठं मिळतं. मला एकदम आठवे ना की कुठं कसं सांगावं यांना. तर मला ते एक विचारायचंय की ते सप्लिमेंट म्हणा किंवा अजून काय म्हणतात त्याला, हेअर एक्सटेन्शन, तर ते कुठं मिळतं, म्हणजे तुमच्याकडे कसं ते प्रोव्हाइड केलं जातं, विग म्हणा. येस, बेसिकली आम्ही सुरुवात केली विग्स आणि एक्सटेन्शन्स देण्याची ती 2004 सालापासून सुरुवात केली. ती कॅन्सर पेशंट करता केली. आणि मग हळूहळू असं लक्षात आलं, 2011-12 असा अंदाज यायला लागला की कमी वयातच केसांचं गळणं खूप वाढलंय, स्पेशली क्राऊन सेक्शनला खूप बॅलनेस यायला लागलेला आहे. मग जर आपण याच्यामध्ये काय करता येऊ शकतं, तर भरपूर मार्केटमध्ये आता ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जसं क्लिप ऑन एक्सटेन्शन्स आहेत किंवा विग्स आहेत. फक्त क्राऊन पॅच बॅल्डिंगसाठी सुद्धा क्लिप ऑन एक्सटेन्शन्स आहेत. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जस्ट फॅशन म्हणून कधी पार्टीला थोडे लांब केस पाहिजेत तरी पण एक्सटेन्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये थोडा सेन्सिटिव्ह मुद्दा येतो तेव्हा येतो जेव्हा तुम्हाला विरळ झालेत केस आणि तुम्हाला काहीतरी लावायचंय, तेव्हा थोडासा संकोच होतो बायकांचा की मी हे कसं लावू, आणि हे लावल्यावर लोकांना कळेल. माझं म्हणणं असं आहे, मगाशी बोलले त्याप्रमाणे, केस हे आपल्या सौंदर्यात नक्की भर घालतात. तर आपण थोडंसं जर का वेगळं दिसलो, ते सुरुवातीला दिसणार आहोत आपण, की विग लावायला सुरुवात केली किंवा हेअर एक्सटेन्शन, क्लिप ऑन लावायला सुरुवात केली, तर थोडे दिवस लोकांना बघताना वेगळं वाटेल, स्वतःला आरशात बघताना वेगळं वाटेल, पण तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. हे मी एक्सपिरियन्स घेतलेले आहेत. लोकांनी मला येऊन सांगितलं आहे, कित्येकांच्या डोळ्यात पाणी होतं सांगताना की तू तेव्हा बोलत होती तेव्हा विशेष पटलं नाही, पण आता वापरतेय तर मला माझ्यात खूप बदल झालेला दिसतोय. तर मला सगळ्यांना सांगायचंय की खूप स्टँडर्ड आणि ब्रँडेड विग्स आहेत, एक्सटेन्शन्स आहेत, त्याचा वापर करा. आणि ही सोय म्हणून बनवले गेलेले आहेत, तर आपण ही सोय म्हणूनच वापरायला काय हरकत आहे. तर आणि ज्या वेळेला तुम्हाला नसतं लावायचं ते क्लिप ऑन आहे, तुम्ही काढून ठेवू शकता आणि पुन्हा वापरू शकता. याचं आम्ही ट्रेनिंगही देतो कस्टमर्सना, कसं लावा, काढा, वॉश करायच्या सर्व्हिसेस आम्ही उपलब्ध करून देतो आमच्याकडे. तर हे सगळं व्यवस्थित टेक्निकली होतं. ठीक आहे, म्हणजे त्या प्रॉब्लेम वरती पण तुमच्याकडे सोल्युशन आहे. आतापर्यंत आपण एवढ्या गोष्टी ऐकल्यात लीनाकडून, आणि आता पुढचं एक तुमची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बद्दल सांगा ना. कारण मी एकदा मध्ये आले होते तेव्हा चाललं होतं की आता मी ट्रेनिंग मध्ये आहे, आणि आपण जेव्हा हे मेकअपचं सेशन घेतलं तर तेव्हा पण सगळ्या त्या खुर्च्या, टेबल्स, फळा विळा सगळं होतं. तर त्या इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं कसं आता चाललंय, कसं आहे? म्हणजे बेसिकली लीज इंटरनॅशनल ब्युटी अँड स्पा इन्स्टिट्यूट नावानी आपली इन्स्टिट्यूट आहे. जसं मी म्हणलं, मी स्वतः सिडेस्को सिप्टॅक सर्टिफाईड आहे. तर आपल्याकडे सिडेस्को, नंतर स्किल इंडिया आणि प्रायव्हेट नॅशनल ऑर्गनायझेशनचे ॲक्रेडिटेशन्स पण आहेत, आणि आपले स्वतःचे प्रोफेशनल ब्युटी डिप्लोमाज आहेत. हे आम्ही जवळपास 2006 मध्ये एक डिप्लोमा 2009 मध्ये असा लॉन्च केलाय, आणि त्याची आमच्याकडे
पुस्तकं पण आहेत जी आम्ही आमच्या स्टुडंट्सना मराठी आणि इंग्लिश या 2 भाषांमध्ये प्रोव्हाइड करत असतो. हे करिअर ओरिएंटेड कोर्सेस आहेत. आपल्याकडे ना 10वी-12वी झाली की पुढे काय हा एक प्रश्न आला की आता ऑप्शन्स भरपूर आहेत, पण पटकन ब्युटी करिअर निवडायचं ऑप्शन अजूनपर्यंत पालकांच्या मनात किंवा विद्यार्थ्यांच्या मनात येत नाही. मला खूपच अभिमानाने सांगायला आवडेल की ह्या क्षेत्रामध्ये, ज्याला आपण ब्युटी अँड वेलनेस असं म्हणतो, या क्षेत्रामध्ये प्रचंड टेक्निकल गोष्टी केल्या जातात. ॲनाटॉमी फिजिओलॉजी पासनं प्रोडक्ट नॉलेज, सॅनिटेशन, स्टरलायझेशन आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंटचं सखोल ज्ञान इथपर्यंत अभ्यास केला जातो. आमचे कित्येक स्टुडंट्स हे स्किन स्पेशालिस्ट, डर्मॅटोलॉजिस्टकडे ॲज अन असिस्टंट म्हणून काम करतात. भरपूर स्टुडंट्स इंडियाच्या बाहेर प्लेसमेंट्स आम्ही दिलेले आहेत, तिथे काम करतायत. सो हे फील्ड एक करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून बघण्यासारखं नक्की आहे. जरूर याचा विचार करा. प्रॉफिट मार्जिन याच्यामध्ये खरोखर छान आहे. फक्त तुम्हाला लॉजिकली ट्रीटमेंट देता आली पाहिजे, तुमचा तेवढा अभ्यास पाहिजे आणि त्या सर्व्हिसेस कशा द्यायच्या आणि क्लायंटला कशा पद्धतीने ट्रीटमेंट द्यायच्या आणि त्याचा रिझल्ट कसा आला पाहिजे हे तुम्हाला ह्या सगळ्या डिप्लोमा कोर्सेसमध्ये छान शिकवलं जातं. पॅशन हवी आहे ना ह्याला पण, आणि मुलं पण करू शकतात ना. फक्त मुलींनीच ब्युटी ट्रीटमेंट घ्यावी किंवा द्यावी असं नाही. अजिबात घेणं आणि देणं दोन्ही आता मुलांचा पण तेवढाच झालेला आहे, हक्क आहे त्याचा की मुलांनी पण ब्युटी ट्रीटमेंट द्यावी आणि घ्यावी. युनिसेक्स सलोन झालेले आहेत, क्लिनिक्स आलेले आहेत, त्यामुळे जरूर करावं. आणि मी म्हणलं तसं याच्यामध्ये खूप खूप प्रोग्रेस करता येईल तुम्हाला. वेलनेस मध्ये पण तुम्ही भरपूर गोष्टी करू शकता. जसं आम्ही स्पा करतो, आम्ही योगिक शास्त्र शिकवतो, ऍथलेट्सना आम्ही ट्रीटमेंट देतो. जसं या हायड्रोथेरपी ट्रीटमेंट्स आहेत, या ऍथलेटिक त्यांना देतो. भरपूर गोष्टी आहेत. पोस्ट प्रेग्नन्सी सर्व्हिसेस देतो आम्ही. ब्युटी ड्युरिंग प्रेग्नन्सी हे पण आमचे सर्व्हिसेस आहेत. असं म्हणलं जातं की प्रेग्नंट आहे म्हणल्यावरती ब्युटी सर्व्हिसेस नाही घ्यायच्या, पण असं काही नाही. काही ठराविक केमिकल्स, त्याचे वास निश्चित योग्य नाहीयेत, ते अवॉइडच केले पाहिजेत. पण असं नाहीये की सर्व्हिस नाही घेऊ शकत. त्यासाठी तुमचा अभ्यास खूप आहे अशा ट्रीटमेंट देण्यासाठी. तर अशा या अभ्यास पूर्ण ब्युटी ट्रीटमेंट मिळणारं हे एकमेवच आहे लीना खांडेकर यांचं लीज ब्युटी सेंटर अँड स्पा. कर्वे रोडवरती आहे. ऍड्रेस, फोन नंबर सगळं दिलेलं आहे. आतापर्यंतच्या एवढ्या चर्चेमध्ये खूप छान लीना तुम्ही सांगितलं. आता एक छोटा संदेश आपल्या बिंग वुमनच्या सगळ्यांना द्या. त्यांनी बरं बघितलेलंच आहे आपला मेकअप टिप्स आणि हे, तर एक संदेश तुम्ही द्या. मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की आपण मुळातच सुंदर आहोत. फक्त आपल्याला हे सौंदर्य जे आहे, जे देवानी दिलेलं आहे, त्याला टिकवायचं आहे आणि स्वतःला प्रायोरिटी द्यायची आहे. महिन्यातनं एकदा 1 तास आणि रोज स्वतःची 10 मिनिटं एवढी तुम्ही नक्की देऊ शकता, आय एम शुअर. आणि ही काळजी घेताना आपल्याला आता 40 नंतर, 50 नंतर आणि मेनोपॉज आले म्हणून माझी स्किन अशी झाली, हे मला असं वाटते जर आपण अशी काळजी घ्यायला लागलो तर हे हळूहळू कमी होईल. आणि स्वतःवर प्रेम हे नक्कीच केलं पाहिजे, कारण ते आपला कॉन्फिडन्स वाढवणार आहे. आणि हा आपला कॉन्फिडन्स आपल्या घरच्यांसाठी, आपल्या मित्रमैत्रीण परिवारासाठी आणि स्वतःसाठी खूपच जास्त मोलाचा आहे असं मला वाटतं. खूप छान संदेश आहे. धन्यवाद लीना. थँक्यू सो मच. लीज ब्युटी सेंटर अँड स्पा हे आमचं कर्वे रोडला आहे, धानोरीमध्ये आहे आणि SB रोडला आहेत. अशा 3 शाखा आहेत. याच्यामध्ये SB रोड आणि धानोरी इथे लीज इंटरनॅशनल ब्युटी अँड स्पा इन्स्टिट्यूट हे आमचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण आहे. तर तुम्ही जरूर व्हिजिट करा. धन्यवाद.